राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं एकमत फुटल्याचा जयंत पाटलांनी दावा केला। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या 12 मतांच्या भरोशावर उभा होतो, पण एक मत फुटलं। अजून काही मतं मिळाली असती तर दुसऱ्या पसंती क्रमाने निवडून आलं असतं, असं महत्त्वाचं विधान देखील त्यांनी केलं आहे। विधान परिषदेतील पराभवानंतर शेकापच्या जयंत पाटलांचं हे महत्त्वाचं विधान आता समोर आलंय। आमदार जितेंद्र आव्हाडांनी मात्र जयंत पाटलांचा दावा फेटाळलाय। आमच्या पक्षाचं एकही मत फुटणार नाही याची गॅरंटी देतो, असं आव्हाड यांनी म्हटलंय। मी राष्ट्रवादीच्या 12 मतावर उभा होतो, त्यातलं एक मत फुटलं। यामध्ये आमची पण मतं फुटली आणि जर मला 4 मतं मिळाली असती तर सेकंड प्रेफरन्समध्ये मी जवळजवळ 25 ते 30 मतं आणखीन जास्त घेऊन निवडून आलो असतो। तेच गणित होतं। काँग्रेसने जर सेकंड प्रेफरन्सची मतं समान वाटली असती किंवा जो एक नंबर त्यांनी शिवसेनेला दिला तो आमचा आग्रह होता। आपण होतात रात्री 3:30 वाजेपर्यंत काँग्रेसची आणि आमची मीटिंग चालू होती तेव्हा, त्यावेळेला जर ती दिली असती तर निकाल बरोबर होता। मी त्याच मतावर घेऊन 14 मतावर घेऊनच निवडणूक लढवत होतो। राष्ट्रवादीमध्ये एकही मत फुटलंय, एकही फुटणार नाही ह्याची मी गॅरंटी देतो। नाही, पण आता दुसरीकडे असं ऑब्लिगेशन केलं जात आहे की तुमचे मित्र पक्ष असणाऱ्या काँग्रेसकडनं आणि उभाटाची सुद्धा मतं फुटली गेलेली आहेत आणि हे वस्तुस्थिती समोर पहिल्या। हे बघा, मी इतर पक्षांबद्दल काहीही बोलत नाही आहे। मी माझ्या पक्षाची गॅरंटी देऊ शकतो की आमचं एकही मत फुटलेलं नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।